हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज मी इथे व्हाईट कलरचा पांढरा ब्लाउज मी तुम्हाला शिकवणार आहे। तर कॉटनचा पीस आहे हो। तर आज सोमवार आहे म्हणून सोमवारचा स्पेशल हा व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हा 42 साइजचा कॉटनचा पीस आहे। तर मी इथे पहिल्यांदा साइड पट्ट्या आहेत त्या समोरासमोर ठेवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी कटोरी आपली मेन आहे ती त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण लावून घ्यायची आहे। तर आपल्याला कटोरीमध्ये म्हणजे जो गोल राऊंड टप असतो कटोरीचा तर आपल्याला अर्धा इंच शिलाई घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। तर इथे माझा थोडासा धागा तुटलेला होता तर मी ते हे करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच गोल राऊंड अप मध्ये शिलाई घालवलेली आहे। तुम्हाला पण गोल राऊंड अप मध्ये शिलाई घालवून घ्यायची आहे। जसा राऊंड अप असतो आपला कटोरीचा गोल तसाच साइड पट्ट्यांचा पण राऊंड अप मध्ये येतं। तर आपल्याला स्टेप बाय स्टेप शिलाई घालवायची आहे। नवीन जे शिकत असतात त्यांना म्हणजे सेम कापड धरून घालवायचं आहे। कापड वरती खालती झालं तर मग काय होतं कटोरी बरोबर म्हणजे अशी गोल राऊंड अप मध्ये दिसत नाही जॉईंट झालेली। तर इथे बघू शकता मी आता तुम्हाला दाखवणारच आहे। तर चॅनल वरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। तर इथे बघू शकता आपला कसा गोल राऊंड अप दिसत आहे 2 इंचा पण। तर अशा पद्धतीने तुम्हाला पण हे करायचं आहे। त्यानंतर आपला टक्स जो असतो तो आपला 2.5 आणि 1.5 असतो। तर इथली ती बाजू आहे ती बघा मी समान केलेली आहे तशीच तुम्हाला पण करून घ्यायची आहे। इथे मी दाखवतो तुम्हाला 1.5 आणि 2.5 इथे हे करून घ्यायचं आहे आपल्याला। मार्जिंग करून घेऊन खडून आखून घ्यायचं आहे आणि स्ट्रेट रेष मारायची। जी नवीन शिकत असतात त्यांनी ही ट्रिक्स वापरावी। डायरेक्ट जर तुम्ही करायला गेलासा तर होत नाही। तर इथे आणखीन एकदा बघा कशा पद्धतीने मी घडी घातलेली आहे। मध्ये सेंटर काढलेला आहे 2.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर इथं 2 इंच क्रॉसिंग रेष मारलेली आहे। तर टक्स परफेक्ट येतो क्रॉस येत नाही अजिबात। त्यावेळेला आता इथे बघा मी डबल शिलाई घालून घेतलेली आहे। तर शिलाई घालताना नेहमी डबल घालायचे। आता इथे बघू शकता कशा पद्धतीनं हे झालेलं आहे आपला टक्स दिसत आहे छान। त्यानंतर इकडली पण साईड जे एक्स्ट्रानं कापड जे झालेलं असतं खालच्या साईडला तर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे योगपट्टी जोडून घ्यायची आहे। तर इथे योगपट्ट्या वेगवेगळ्या थोडं व्हाईट कलरच्याच आहेत पण मी वेगवेगळ्या पण जी आपली सवची बाजू असते त्याच्यावरती आपली जी मेन योगपट्टी आहे ती आपल्याला ठेवायची आहे। आणि त्यानंतर जे आतली योगपट्टी आहे वेगळ्या कलरची तर ती उलट्या बाजूला लावायची आहे आणि गळ्या कुठल्या साईडला 3.5 घेतलेलं असतं ती बाजू लावून घ्यायची। तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा जर कटोरी पेपर कटिंग हवा असेल 42 साइज आहे तर तुम्ही ते आपल्या इथे मी हे केलेलं आहे लिंक शेअर केलेली आहे तर ती तुम्ही बघू शकता। तर मी ही दुसरी पण साइड आहे ती तशाच पद्धतीने जॉईन केलेली आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच शिलाई घालवून घ्यायची आहे। त्यानंतर मी ते काय करणार आहे डबल शिलाई घालवणार आहे। तुम्हाला जर ह्या कटोरीचं पेपर कटिंग हवा असेल किंवा व्हिडिओ बघायचा असेल 42 साइजचा तर मी आधीवरतीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी इथे शेअर करत आहे तुम्ही बघू शकता। किंवा तुमचं ऑलरेडी जर तुमचं झालं असेल तर तुम्ही काय अशा पद्धतीने शिवू पण शकतायसा। असं काही नाही की माझीच पद्धत हवी मापक कटिंग करण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। शिवण्याची पद्धत शक्यतो एकच येते सर्व टेलरांची। तर इथे बघू शकता मी अर्धा इंच इकडे पण शिलाई घालवलेली आहे। कापड इथे कशा पद्धतीने होल्ड केले बघू शकता। अशा पद्धतीने होल्ड करून घ्यायचं आतमध्ये आणि योगपट्टी इथे जॉईन करून घ्यायच्या आणि आपल्याला पलटून घ्यायची आहे। कापड पलटून झाल्यानंतर योगपट्टी अशा पद्धतीने दिसते राऊंड अप मध्ये। तर तुमची पण राऊंड अप मध्ये झाली पाहिजे स्ट्रेटनिंग मध्ये नाही घ्यायची। तर इथे मी आता आपलं कापड म्हणजे सिल्क आहे थोडंफार
जे योगपट्टी मी आतून लावलेली आहे ती सिल्क आहे, त्याच्यामुळे ते फुगल्यागत दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही दाब पण टाकला तरीही फिनिशिंगला छान दिसतं, काही प्रॉब्लेम येत नाही। आता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे। आता ह्या साईडला पण सेम मी तशीच शिलाई मारून घेत आहे। तर इथे आपल्याला डबल शिलाई नाही घालायची, सिंगलनच घालायची आहे। दाब घेऊन दाब द्यायचा आहे अशा पद्धतीने योगपट्टीला खालच्या बाजूलाच फक्त द्यायचा आहे। वरती आपण जॉईन केले आतल्या साईडला तिथे मी डबल शिलाई घातल्या होत्या, त्याच्यामुळे तिथं नाही द्यायच्या। तर बघू शकता अशा पद्धतीने आपले पुढील भाग तयार झालेले आहेत। तर आपल्याला काचपट्टी, बटनपट्टी जी आहे ती मी तयार केलेली आहेत, गोटपट्टी पण तयार केलेली आहे आणि पाठीची पट्टी पण तयार केलेली आहे। तर आपली पाठीची जी पट्टी असते ती 1.5 इंचाची असते। आधी करते मी इथे तुम्हाला काचपट्टी, बटनपट्टी कशा पद्धतीने जोडतात ते सांगते। इथे बघा मी काचपट्टी आहे ही वरून सवच्या बाजूवर ठेवलेली आहे आणि 1.5 इंचाने शिलाई घालवलेली आहे। त्यानंतर बटनपट्टी जी असते ती आतल्या साईडवरती ठेवायची आहे, अशी ठेवायची नाही उलटी। तर आतल्या साईडून घ्यायची आहे आणि तिथे पण आपल्याला 1.5 इंच शिलाई घालून घ्यायची आहे। दोन्ही पट्ट्यांना 1.5 इंच शिलाई घालून घ्यायची। खालच्या बाजूला 1/2 इंच आपल्याला कापड एक्स्ट्रा सोडून इथे आता मध्ये सेंटरला आपल्याला काचपट्टीला दाब द्यायचा आहे। तुम्हाला प्रॉपर जर म्हणजे काचपट्टी, बटनपट्टी कशी जोडायची ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर मी त्याच्यावरती नक्की बनवेल, तुम्ही कमेंट करून नक्की विचारा। इथे बघू शकता आतल्या साईडला मी काचपट्टी होल्ड केलेली आहे। काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो, तसा व्हिडिओ हा 35 मिनिटाचा झाला पाहिजे होता। मी कमीत कमी वेळात केलेला आहे, कारण काय होतंय खूप मोठा व्हिडिओ असला की अपलोड होत नाहीये लवकर। तर मी अशा पद्धतीने थोडं म्हणजे कमी वेळातला केलेला आहे। तर प्रॉपर तुम्हाला माहिती हवी असेल काचपट्टी, बटनपट्टी कुठलीही पट्टी असो लावायची, गोटपट्टीविषयी आपलं गोटचं पण ऑलरेडी व्हिडिओ मी टाकलेला आहे, काचपट्टी, बटनपट्टीचा व्हिडिओ पण टाकला असेल, पण प्रॉपर त्यात एवढी काही मी माहिती दिलेली नाहीये, कारण पहिलं मी मोजिक लावत होतो व्हिडिओंना। तर इथे बघू शकता गोल राऊंडमध्ये मी इथं आकार दिलेला आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने जी उंची आपली मेन असते ती घ्यायची गळ्याची आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल राऊंडअपमध्ये पुढील गळा तयार करून कटिंग जर इकडे तिकडे थोडंफार कापड एक्स्ट्रा झाला असेल तर ते कट करून व्यवस्थित मेन उंची आहे तीच करायचं आहे, एक्स्ट्रा नाही करायचं। तर इथे बघू शकता पाठीच्या पट्टीचा शोल्डरचा मध्ये काढून आपल्याला हाईटनुसार 4 टक्स म्हणतात त्याला, 4 टक्स नाही 1 टक्स म्हणतात पाठीच्या भाग्याला। तर ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत टक्स 4 इंचाचे अशा पद्धतीने क्रॉसिंग। त्यानंतर मी पाठीची पट्टी पण इथे तयार केलेली आहे, ती जॉईन करून घेत आहे। तर पाठीची पट्टी आपली 1.5 इंचाची असते, काचपट्टी, बटनपट्टी 2.25 इंचाच्या काढलेल्या जातात आणि गोटपट्टी असते ती 1 इंचाची काढते मी। तर क्रॉसिंग नसतात माझ्या गोटपट्ट्या, तर डायरेक्ट ह्याच्या असतात। मी गोटचा पण इथे व्हिडिओ म्हणजे अपलोड केलेला आहे, तर तो पण आपल्या चॅनेलवरती आहे, तुम्ही बघू शकता। इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे दाब देऊन घेतलेला आहे मध्य सेंटरला। तुम्हाला पण अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे पाठीच्या भागाची पट्टी जॉईन केल्यानंतर आणि आतमध्ये होल्ड करून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तर आपल्या चॅनेलवरती अशा नवीन मी व्हरायटी घेऊन येत असते ब्लाऊजच्या। तुम्हाला कुठली जर माहिती विचारायची असली तर तुम्ही विचारू शकता, काही शंका असल्यास विचारू शकता। त्यानंतर मी इथे पाठीचा भाग तयार झालेला आहे। त्यानंतर पुढील भाग मी सवच्या भागावरती सवचा भाग ठेवून शोल्डर जॉईन करून घ्यायचं। शोल्डर मध्ये आपल्याला 1/2 इंच शिलाई घालवायची आहे। अर्धा इंच शिलाई घातल्यानंतर इथे आपल्याला डबल शिलाई घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपले जे मेन भाग असतात
कमरकुडली साईडचे ते जुळवून बघायचे, कमी जास्त आहेत का बघायचे. इथे बघा मी दाखवले अशा पद्धतीने. जर तसं कमी जास्त होत असेल तर फिटिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो. माझा इथं झालेलं नाही आहे. कधी कधी होतं आपले शिलाई जी आपण योगपट्टीमध्ये घालवतो त्या चुकीच्या झाल्या घालवता वेळेस. नवीन जे असतात त्यांचं काय होतं, घालवताना चुकीचं होतं. तर असं आपल्याला बाहीचा मध्य सेंटर काढून घ्यायचे आहे. बाहीचे राऊंडअप पुरतात का बघून याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला बाही अर्धा इंच शिलाई घालवून स्टेप बाय स्टेप शिवत जायचं आहे. डायरेक्ट शिवाय तुम्ही गेलासा तर बाहीचे चुन्या पडतात किंवा जो राऊंडअप गोल असतो ते व्यवस्थित येत नाही. तर कधीही असा प्रयत्न करायचा नाही. जे नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी खास टिप की कधीही बाही शिवता वेळेस डायरेक्ट शिवण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण ती गोल राऊंडअपमध्ये असते. स्टेप स्टेपमध्ये शिवायची असते. आणि बाहीचा नेहमी अर्धा इंच भाग कमी जो असतो तो पुढंच आला पाहिजे आपल्याला, आणि मोठा भाग असतो ते बॅक साईडलाच गेला पाहिजे. कारण हे सुद्धा उलटसुलट जर झालं तर तुमचा मुंड्यामध्ये जो ब्लाऊज असतो म्हणजे कापकोलीमध्ये जे ब्लाऊज बसत नाही ते प्रॉब्लेम त्याच्यामुळे असतात. आणि बाहीला पण डबल शिलाई घालून घ्यायची. नेहमी डबल शिलाई घातल्यामुळं काय होतं, उसवत नाही ब्लाऊज. कस्टमर पण म्हणत नाहीत की माझे ब्लाऊज उसवले किंवा शिलाई निघूनच गेली 2-3 धुण्यामध्ये, असं काही नको व्हायला. तर नेहमी डबल शिलाई घालायची. तर इथे हाताची मी पट्टी 1 इंचाची होल्ड करून घेतलेली आहे. तिथं फक्त आपल्याला 1 इंचाची शिलाई घालवायची आहे आणि एकदा शिलाई मारायची आहे, कारण ती आपली शिलाई हात शिलाई केल्यानंतर उसवली जाते. त्यानंतर इथे बाहीचं वगैरे माप परफेक्ट आहे का बघायचं. त्यानंतर इथं बघू शकता मी गोट घेतलेला आहे. तयार ऑलरेडी मी गोट केलेला आहे. तुम्हाला जर गोटची माहिती हवी असेल किंवा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारा. मी ते दाखवलेलंच आहे. 1/2 इंचाने शिलाई घालवायची आहे गोटमध्ये. इथे पण गोटला पण स्टेप बाय स्टेपच शिलाई घालवायची. एकदम असं पटकन शिवता वेळेस काय वाटतं आपल्याला की डायरेक्टच थेट धरावी शिलाई मारावी, असं नाही गोटमध्ये करायचं. जे गोल राऊंडअपमध्ये आहे तसं मारून घ्यायचं. त्यानंतर छोटे छोटे कट मारून घ्यायचे. म्हणजे शिलाई जिथून आहे त्याच्या आतच मारायची, शिलाईवरती कट नाही मारायचे. त्यानंतर इथे मी बघा अशा पद्धतीने होल्ड केलेला आहे गोट. तुम्ही पण अशाच गोट आहे ते होल्ड करायचं आहे. मी गोटचं पण व्हिडिओ टाकलेला आहे, तेही तुम्ही बघू शकता. पण मी ते अस्तरचं टाकलेलं आहे बहुतेक करून ब्लाऊजचं. कॉटनमध्ये पण एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, पण त्यात मी काय अशी बोललेली नाही आहे, त्यात पण म्युझिक लावलेलं आहे. तर तुम्हाला जर परफेक्ट गोटची पट्टी किती इंचाची वगैरे हवी असेल माहिती तर तुम्ही कमेंट करून विचारा, मी नक्की टाकेल त्याच्यामध्ये पण. अशा पद्धतीने गोट जो आहे होल्ड करून घ्यायचा व्यवस्थित. मी स्टेप बाय स्टेप ह्याच्यात पण राऊंडअपमध्ये शिलाई घालवत जायचं. काय होतं नेहमी आपण गडबड करतो आणि वेगळंच काहीतरी तयार होतं, तर तसं करायचं नाही. नवीन शिकणाऱ्यांनी लक्ष द्यायचं नेहमी कधीही आणि टिचिंग करायचं. त्यानंतर इथे बघा मी किती सुंदर प्रकारचा असा गोट तयार झालेला आहे. त्यानंतर मी इथे आपली काजे बनवून घेत आहे. मी चौकोनमध्येच काजे बनवते. कुणाकुणाची क्रॉसिंग असतात, प्रत्येकाच्या आवडीनुसार असते, तर मी नेहमी माझ्या अशीच असतात काजे बनवण्याची पद्धत. तुम्हाला जसे आवडेल तसं पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. मी काजेचे पण व्हिडिओ अपलोड करणार आहे, काजे बटन कशा पद्धतीने हे करतात. तर इथले आपले आता काजे बटन झालेलं आहे परफेक्ट. तर मी इथं आता तुम्हाला फिटिंग दाखवत आहे. तर फिटिंगचं जी बाजू आहे ते ऑलरेडी मी बाहेरच्या साईडून एक शिलाई मारलेली आहे. त्यानंतर आपण पलटून घ्यायचं आहे. फिटिंगचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहे, फक्त फिटिंग कशा पद्धतीने करतात तर त्याचीही लिंक मी इथे शेअर करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. अशा पद्धतीने इथे मी आपले जे फिटिंग आहे त्याच्या आतून आधीकरती 2-2 शिलाई मारून घ्यायच्या, जेणेकरून मेन फिटिंग असतं त्यावेळेला आपल्याला बरं पडतं. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी दोन्ही साईडून 2-2 शिलाई मारून घेत आहे. तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे.
पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद करते। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा। त्यानंतर इथे मेन फिटिंग आहे ती मी करून घेतलेलं आहे। इथे बघू शकता टेपच्या मापाने तुम्हाला पण अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे फिटिंग आणि डबल डबल शिलाई आतून घालून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप मध्ये। तर इथं आपला असा खूप मस्त असा सुंदर ब्लाउज तयार झालेला आहे व्हाईट कलरचा। हा आपला 42 साईजचा आहे। तर इथं बघू शकता किती सुंदर आणि छान असा गोट बीट मस्त झालेला आहे।